पूर्णा येथील तुळजाभवानी मंदिराचा इतिहास साधारण 300 वर्षांपूर्वीचा आहे। पुणेकरांच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या तुळजाभवानी माता मंदिर हे समस्त शहरवासी यांचे आराध्य दैवत आहे। शहराच्या जुन्या भागात थुना नदीच्या तीरावर या तुळजाभवानीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली। त्याकाळी या भागात यवनाच्या होणाऱ्या त्रासापोटी येथील वतनदार असणाऱ्यामुळे घराण्यांनी त्यांचे नातेवाईक कदम जे तुळजापूर येथील होते त्यांच्या 4 परिवारांना पूर्णा येथे देऊन राहण्याची विनंती केली। या 4 भावाचा परिवार पूर्णेत वास्तव्यास आला। कुलदैवत तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा असल्याने येथे मंदिर उभारण्यात आले असे म्हणतात। या देवीमध्ये तुळजापूरच्या भवानी मातेचा अंश आहे। त्या काळात मंदिराच्या निर्मितीत 4 बाजूने चिरेबंदी दगडाने बांधकाम केले होते। चुना विटांच्या बांधकामाचे छोटे शिखर व 4ही बाजूंनी विटांच्या कमानीची तटबंदी होती। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने उंच उंच अशा दीपमाला असे या मंदिराचे जुने स्वरूप होते। कालांतराने या मंदिराचे पुनर्जीवन झाले। आता भव्य अशा सभामंडपात हे मंदिर विराजमान आहे। शेंद्रापासून स्वयंभू अशी तुळजाभवानीची मूर्ती आहे। दरवर्षी नवरात्री उत्सव साजरा केला जातो। 9 दिवस या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहर व परिसरातील भाविकांचे दर्शनासाठी मोठी वर्दळ असते। मंदिर व परिसरात नवरात्र निमित्त मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे।